जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता, पचपन्नाच ए बुद्धा अहं वंदामि सर्वदा. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता, पचपन्नाच ए धम्मा अहं वंदामि सर्वदा. एच संघा अतीताच एच संघा अनागता, पचपन्नाच ए संघा अहं वंदामि सर्वदा. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालबालिका, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह्या कार्यक्रमाची आपण तयारी करून हा कार्यक्रम आपण चांगल्या तऱ्हेनं आपण एक पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून भिक्षू संघांनी आपल्याला उत्तम प्रकारचं एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपणही या कार्यक्रमाच्या एक निमित्तानं आपण जे काही 1 महिन्यापासून एक तयारी करत राहत असता आणि अनेक गावगावला जाऊन आपण रामजी सुभेदाराचा एक स्मृती दिवस या निमित्तानं एक कार्यक्रम घेत असता. तर ह्या कार्यक्रमाच्या एक निमित्तानं आपण पहिल्या दिवशी जो काही एक कार्यक्रम घेत असता तर आपणच घेत नाही, अनेक ठिकाणी घेत असतात. आणि भंतेजींनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आपल्याला की तो रामदिगीला जो एक कार्यक्रम होत असते त्या ठिकाणी गाणे कवाल्या काही आम्ही घेत नाही. बा चांगली गोष्ट आहे. याही ठिकाणी तशा प्रकारे आपण केलं पाहिजे. पण आता तो तुमचा विचार आहे, पण ते कठीण होऊन जाईल कारण का त्या ठिकाणी खूप सारे भिक्षू आहे प्रचार प्रसार करणारे, आहे की नाही. तर लोकांना ज्या आवडीने येत असतात तो आवडीचा तुम्ही एक कार्यक्रम घेत असता. परंतु दरवर्षी महत्वाचा भाग हा आहे की येथील जे कार्यक्रम घेणारा जो उपासक वर्ग आहे, उपासक वर्ग प्रामुख्याने की जो गावागावापर्यंत एक या कार्यक्रमाची माहिती देतो, कार्यक्रम घडत असते. परंतु आता जसे चेतीय भंतेजी धम्म सांगत असतात, सर्वच काही सांगत असतात, आपणही धम्माची माहिती घेणारे सांगत असतात. परंतु या धम्माची जो धम्मा आहे, भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा शोध घेतला, त्याचा प्रचार प्रसार केला, सम्राट अशोकानेही केला. हा प्रचार प्रसार सम्राट अशोकाच्या प्रचार प्रसारानंतर सर्वांना थोडी माहिती आहे की सम्राट अशोकांनी जेव्हा शरण गेल्यानंतर चारही दिशेला त्यांनी एक काय केलं, धम्म म्हणजे दानशाला खोलल्या होत्या. खूप भिक्षू बनले, आपण समजून घेतो थोडक्यामध्ये. त्यामुळे खूप भिक्षू संघ वाढले लाखाच्या संख्येने आणि त्याच्यातील 60,000 भिक्षूंचे चिवर सम्राट अशोकांनी काढले आणि अनंत भिक्षू झाले. 84,000 विहार स्तूप निर्माण केले आणि 84,000 स्तूप निर्माण करून त्यामध्ये भगवान बुद्धाच्या धातू प्रस्थापित केल्या. परंतु जेव्हा धम्माची क्रांती झाली तेव्हा अरंतांना विद्वान लोकांना माहित होतं की क्रांतीच्या मागे प्रतिक्रांती होत असते.
म्हणून धम्म आहे एक जिवंत राहिला पाहिजे. म्हणून जे विद्वान भिक्षू होते, ध्यान करणारे होते, त्यांच्या चित्तात ह्या 84,000 विहाराविषयी काय होती? आशा नव्हती. कारण ज्या 60 भिक्षूंची चिवरे सम्राट अशोकाने उतरवली होती ते स्वस्त बसणार नाही, आणि कालांतराने ह्या विहाराच्या जागा ते घेतील. म्हणून आपण जर विचार केला तर 84,000 जे भगवान बुद्धांनी सम्राट अशोकांनी जे विहार बनवले ते काही उत्तर प्रदेश सोडून बनवले असतील का? नाही, उत्तर प्रदेशामध्ये बनवले. पण गोष्ट अशी झाली की उत्तर प्रदेशामध्ये खूप सारे भिक्षू होते, कारण की भगवंतांनी त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार केला होता, स्तूपही बांधले होते. परंतु अरंत भिक्षूंना, बुद्धिमान भिक्षूंना एवढं कळत होतं की भविष्यामध्ये हा धम्म या जम्बूद्वीपात राहिला पाहिजे आणि या उत्तर प्रदेशामध्ये राहू शकणार नाही. धम्म कोणाला समजत होता? ध्यान करणाऱ्या भिक्षूंना, गोष्टी करणाऱ्या नाही. ध्यान करणाऱ्या भिक्षूंना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी ध्यान तर करता येणारच नाही. भिक्षू जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा ध्यान भिक्षू करेल कुठं? कारण की धर्मविरोधी लोक भिक्षूंना काढून टाकतील. म्हणून अरंत भिक्षूंनी आणि ध्यान करणाऱ्या भिक्षूंनी हा भिक्षू ज्या ठिकाणी ध्यान करता येईल असं त्यांनी ठिकाण शोधलं, आणि ते म्हणजे अजिंठा. आणि 2 पिढ्यापर्यंत अजिंठ्याची एक निर्मिती करण्यात आली. जेव्हा निर्मिती करण्यात आली तेव्हा उत्तर प्रदेशातील काही राजे लोक, संपत्तीशाली त्या ठिकाणी आले. प्रथम स्थविरवादी आले, त्यांनी स्तूप निर्माण केले. आपण जेव्हा अजिंठा पाहतो तर सुरुवातीच्या स्तूपामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्त्या नाही. नंतर विद्वान लोकांनी ठरवलं की मूर्त्या जर दिसल्या नाही तर ओळख कशी होईल. म्हणून त्यांनी काय केलं की महायानी पंथाच्या सुद्धा विहाराच्या निर्मित्या झाल्या. त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्याच्याही नंतर दिवसेंदिवस कनिष्काच्या काळापर्यंत, हर्षवर्धापर्यंत धम्म चढाव उतार होताच. परंतु 1500 वर्षांना, आतापासून 1500 वर्षाच्या अगोदर अजिंठ्यामध्ये जे भिक्षू राहत होते, जेव्हा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्यानंतर भिक्षूंच्या कत्तली झाल्या, कंठस्नान घालण्यात आले. अशातच सुमित्र भिक्षूंची एक टोळी होती, आणि त्या सुमित्र भिक्षूंना असं वाटत होतं तर काही भंतेजी जे सांगत आहेत, काही गोष्टी अशा आहेत की अमूल्य ग्रंथाची होळी झाल्यामुळे अनुमानानं काही गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये त्या स्थिर कराव्या लागत असतात. म्हणून आपल्याला थोडं चिंतन करावं लागत असते ऐकतानी. तर सुमित्र भिक्षूंनी लहानपणापासून गृहत्याग केला होता, अभ्यास केला होता. तेव्हा या जम्बूद्वीपामध्ये अजूनही आपण सर्व धम्म सांगणारे, प्रबोधन करणारे विद्वान भिक्षू, उपासकही आहेत. परंतु या गोष्टीचा अजून त्यांना शोधच लागलेला नाहीये. बुद्ध धर्माचे जे सम्राट राजे होते, सम्राट म्हणजे संपूर्ण राज्याचा जो राजा होतो त्याला सम्राट म्हणत असतात. परंतु राजे म्हणजे जेव्हा सम्राट बौद्ध राजांचा बृहदत्तानंतर नाश झाला, त्यानंतर बौद्ध धर्माच्या सम्राट राजाची
जी वंश परंपरा होती ती नष्ट झाली, आणि ती नष्ट झाल्यानंतर मग काही ठिकाणी बौद्ध धर्माचे राजे होते, आणि यामध्येही उत्तर प्रदेशात ध्यान करण्याची भिक्षूंना संधी न मिळाल्यामुळे पूर्ण उत्तर प्रदेश ओसाळ पडलेला होता. तेव्हा या महाराष्ट्रामध्येच किंवा विदर्भामध्ये असं एक धम्मनाग राजाचं एक राज्य होतं असं सांगण्यात येत असते. पण धम्मनाग राजा भिक्षू सुमित्राच्या सांगण्यावरून, जसं भिक्षू सुमित्राला कळलं की आता मुघलांच्या स्वाऱ्या धम्मनाग राजावर होऊन लाखो सैनिकाचा आणि त्या राजाचा उध्वंस होईल, तेव्हा मी काय करू शकतो, म्हणून तो भिक्षू धम्मनाग राजाच्या धम्मनगरीमध्ये आला, आणि आल्यानंतर राजाला हे सांगितलं की राजा, आता तुझ्या या धम्मनगरीचा थोड्याच वेळात नाश होणार आहे. हे धम्माचं वैभव धर्मविरोधिकांना सहन झालेलं नाही, आणि म्हणून तुझं सैन्य अफाट आहे. तुझी या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ख्याती आहे की अनेक ठिकाणी तुने सैनिकही पाठवलेले आहे धम्माच्या रक्षणासाठी. पण आता आणि शत्रूंनी हे ठरवलेलं आहे, संपूर्ण जम्बूद्वीपाचा नाश केल्यानंतरच धम्मनाग राजावर स्वारी करून त्याचं अफाट असं धम्मराज्य एक नष्ट करायचं. आणि आता त्यांचा जो एक प्लॅन आहे तो आता ते पूर्ण करतील, ते आता या दिशेने लागलेले आहे. तेव्हा भिक्षू सुद्धा म्हणत असतो, राजा म्हणतो, होय म्हणते, मी हे ऐकलेलं आहे, पण मी मात्र पुढच्या भावी पिढीला या धम्मनाग राजांनी काय प्रचार केला, कशा प्रकारे केला, यासाठी सुंदरशा भगवान बुद्धाच्या मूर्त्या, सोन्याची मूर्ती हे मी एक निर्माण केलेली आहे, त्याच्यावर टेकड्या बसवलेल्या आहे. आपण माझ्या मागे मागे या, थोडा वेळ आपण पाहूया. जेव्हा भिक्षू अंदरच्या मार्गाने जातो, भूमार्गाने, अंदर खूप मोठ्या रूमा असतात, हाल असते, त्या ठिकाणी सोन्याची 6 फुटाची एक मूर्त असते, आणि त्याच्यावर रत्नजडित धम्मचक्र असते, त्याला गतिमान दिलेले असते. त्या ठिकाणी सिद्धनाग भिक्षूंनी 5 ग्रंथ लिहिलेले असते. आणि तेव्हा भिक्षू म्हणतो, राजा, मी आता या ग्रंथाचा थोडा वेळ अभ्यास करतो. राजा पाहतो भिक्षूचे पाय फुललेले आहेत, मडलेले आहेत, थकलेला आहे, परंतु ग्रंथाचं नाव घेतात त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून राजाही म्हणतो, बनते, आपण या ग्रंथाचा अभ्यास करा, मी थोडा वेळ इथे आपल्या सोबतच बसतो. भिक्षू सुमित्र अभ्यास करतो, बुद्धी त्याची खूप तल्लख असते. अभ्यास झाल्यानंतर कोंबड्यांनी बाज दिल्याबरोबर भिक्षू म्हणतो, राजा, आपल्याजवळ वेळ नाही, तू साऱ्या प्रजेला एकत्र कर. आणि एकत्र केल्यानंतर तो त्या संपूर्ण उपासक उपासिकांना म्हणतो, हे उपासक उपासिकांनो, आपलं हे धम्माचं वैभव पाहून शत्रूला सहन झालेलं नाही. हे तुमचं धम्माचं वैभव, सुखी जीवन आता थोड्या दिवसात धर्मविरोधी हे नष्ट करणार. अनेक भिक्षू नष्ट झालेले आहे. तेव्हा तुम्ही या सुंदरशा कपड्याचा, सुंदरशा महालाचा, या राणीचा त्याग करा आणि आपलं रक्त वाचवा. अशा ठिकाणी जा तर शत्रूने तिथे प्रवेश केला नाही, करणार नाही. अशा ठिकाणी जा की तुम्हाला जगता आलं पाहिजे कंदमुळे खाऊन. नाही मिळाले कंदमुळं,
जिथं शिकार केलेला प्राणी असेल जंगलातील तेही जगा. आपली राणी गलिच्छ ठेवा, जेणेकरून शत्रू काही दिवस ओळखणार नाही. नंतर तुम्ही खेळोपाडी येऊन आपलं वास्तव्य करा. जेव्हा भिक्षू अशा प्रकारे उपदेश करतो तेव्हा लाखोच्या संख्येनं काही मंत्री असतात, काही सैनिक असतात. भिक्षू तर लपलेलेच असतात, कारण की भिक्षूंना पाहून शत्रू त्यांना नष्ट करत असतो. आणि भिक्षू सुमित्र एका घोड्यावर भिक्षू शिशिम राजपुत्राला घेऊन सायंद्रीच्या सर्वात उंच पैठणच्या पहाडीवर जातो आणि 15 वर्ष तिथेच राहत असतो कंदमुळे खाऊन. जेव्हा भिक्षूंची परिस्थिती तब्येत हालावलेली असते तेव्हा शिशी म्हणतो, बनते आपल्या आधारानं मी इथे आहो. आई वडिलांची आठवण होत असते, कुठे असतील, 15 वर्ष झालेले आहेत, कंदमुळे खाऊन आपण जीवन जगत आहोत. तेव्हा भिक्षू म्हणतो, शिशी मलाही तसंच वाटत असते. कोणत्या दिवशी तू मला काय विचारशील? शत्रूंना वाटत असेल की धम्म नष्ट होईल, पण धम्म नष्ट होणार नाही. जिथपर्यंत तुषित देवता लोकांमध्ये बोधिसत्व असतात तेव्हा त्याच्या परिवारातील सत्व क्रमाक्रमाने जन्म घेत असतात आणि आपापल्या पुण्य कर्मानं धम्मधातू तेच करत राहतील असा उपदेश करतो. परंतु प्रश्न असा आहे, अजूनही कोणाच्या वाचनात मिळालेलं नाही आहे की धम्मनाग राजाची राजधानी जरी केळझर असली. म्हणून तुमच्या समोर असा एक विचार आहे. तुम्ही एवढे धम्म सांगणारे लोक बोलवत असता, विद्वान बोलत असता, अभ्यास करणारे लोक बोलवत असता. हे चेती डॉक्टर धम्मचेती आहे, ज्ञानज्योती आहे, नाव घेऊन सांगत असतो की धम्मनाग राजा शिशिम भिक्षूच्या आदेशावरून घोड्यावरून त्याची राणी धर्मशिला हिला घेऊन काही मंत्री घेऊन तो निघून जात असतो. निघून गेल्यावर त्याचं वास्तव्य कुठं झालं असेल, तो काय घेऊन गेला असेल, हे आपल्याला अनुमान टाळावं लागेल. कधी कधी आपण राणी धम्मशिला ही राजा भद्री येथील भद्य राजाची राणी भद्रशिला, भद्य राजाची मुलगी धर्मशिला हिला रामदिगीचा परिसर माहीत असल्यामुळे तिथे काही टोळ्या धम्मनाग राजाच्या राहिल्या असतील. परंतु सम्राट अशोकांनी बांधलेला जो स्तूप आहे हा रामदिगीला आहे. 84,000 धम्मस्कंदापैकी 84,000 विहारापैकी. तेव्हा स्तूपाच्या शेजारी राजा राहणं कठीण आहे, कारण की स्तूपाचा उध्वंस सुद्धा करणाऱ्या विरोधकांच्या टोळ्या याही भागामध्ये शिरल्या होत्या. परंतु या भागात त्यांनी शेवट स्वाऱ्या केल्या. आपण म्हणू की धम्मनाग राजा एवढा जम्बूद्वीपातील शूरवीर राजा आहे. त्याचं सैन्य अफाट आहे, त्याचे सैनिक अफाट आहे. जम्बूद्वीपात अनेक ठिकाणी धम्म प्रचार प्रसारासाठी त्यांनी आपला वेळ दिलेला आहे. मग केळझर ही त्याची राजधानी असेल, ठीक आहे, कारण की केळझरचा जो एक परिसर आहे हा महाराष्ट्रातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारचा एक सुपीक प्रदेश सुद्धा आहे. पण तिथून जेव्हा धम्मनाग राजानं आपल्या मंत्र्यासोबत जेव्हा केळझर हे ठिकाण सोडल्यानंतर ते कुठे निघून गेले असतील, ते नागवंशीय होते हे सिद्ध आहे. तर त्याचा एक अनुमान काढल्यानंतर एवढ्या लाखोच्या संख्येनं ज्या मोगलांच्या स्वाऱ्यामुळे भिक्षूंच्या कत्तली झाल्या, औरंगाबाद पैठण या परिसरातील औरंगाबाद सारखे नाव, आदिलाबाद, औरंगाबाद नाव सुद्धा
धर्मविरोधी लोकांनी मिटवून टाकले. पण हा असा एकच परिसर आहे विदर्भातील अमरावती, नागपूर, नागभीड, ब्रह्मपुरी. पण कोणत्याही गोष्टी सिद्ध करत असताना त्याला भौगोलिक कारण असते, ऐतिहासिक कारण असते आणि अनुमानाचे सिद्धांत लागत असतात. आणि हे अनुमानाचे सिद्धांत भौगोलिक कारणाच्या आधारावर त्यांना सिद्ध करत असताना एवढा धम्मनाग राजा आहे, हा नागवंशी होता हे एक सिद्ध होत असते. पण नागवंशी असताना कधी कधी असा एक अनुमान निघत असते. या शिवणपाळीच्या एका परिसरातील, नदीच्या परिसरातील, डेकाटे परिवारातील जे काही म्हातारे उपासक आहेत त्यांच्या सांगण्यावरून या डेकाटे परिवाराची जी जमीन आहे ही खूप विशाल प्रमाणामध्ये दिसत असते. एक डेकाटे परिवाराचा इतिहास झाला. दुसरं, नागवंशीयांनी जेव्हा एक तर राजा या परिसरात राहिला असेल, धम्मनाग राजा काही दिवस, किंवा त्याची प्रमुख टोळी या परिसरात राहिली असेल असं अनुमान डेकाटे परिवाराच्या एवढ्या ज्या जमिनी आहेत याच्यावरून एक अंदाज. दुसरा अंदाज, डेकाटे परिवाराचं जे 200 वर्षाच्या अगोदर पासून जे कुलदैवत नागवंशीय, नागाची पूजा करणं हे सुद्धा होते. तर बुद्धिमान आणि स्वाभिमानी श्रद्धावान जेव्हा धम्मनाग राजा असतो, या संपूर्ण जम्मूद्वीपात त्याची ख्याती असते, तेव्हा त्याचे मंत्री पण अशाच प्रकारे असा एक अंदाज निघू शकतो. 400-500 हजार वर्षाच्या अगोदरचा इथे एक अनुमान काढले जात असते. डेकाटे परिवाराच्या ज्या जमिनी आहेत आणि त्यांचं कुलदैवत एक नागवंशी आहे. तर जे नागवंशी लोक जेव्हा उठून पडत आले, काही वर्ष म्हणा, काही महिने म्हणा, या पहाडामध्ये ते राहिलेच असतील. पण त्याच्यातूनही कंदमुळे खाऊन, हालअपेष्टा सहन करून या टोळ्याच्या टोळ्या या महानशेक पर्वतात राहिलेल्या आहेत. नागभीडच्या अलीकडे, नागभीड मध्ये हा ऐतिहासिक सिद्धांत असा आहे की राजा प्रसेनजिताच्या काळामध्ये सुद्धा तिथे स्तूप तयार केला होता. म्हणून नागभीड, नाग लोकांची गर्दी, नाग म्हणजे अनंत, ब्रह्मपुरी म्हणजे 4 ब्रह्मविहारांचा अभ्यास करणारे लोकही त्या ठिकाणी होते. पण धम्मनाग राजा आणि त्याचे जे मंत्री होते तिकडे पुढच्याही परिसरामध्ये ते जाऊ शकत नाही. कारण स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर जिथे स्तूप असतो, विरोधकांना स्तूपाची जाणीव असते, त्या परिसरातल्या लोकांना ते नागवंशी समजत होते. तर त्यांच्या कत्तली ते कसेही करत होते. जसे भिक्षू जिथे मिळाला त्याची ते कत्तलच करत होते आणि खूप मोठ्या हुशारीने करत होते. शेवटी त्यांनी या ठिकाणी स्वाऱ्या केल्या. तर असा एक अनुमान निघत असते. वर्तमान काळातील दुसरा एक सिद्धांत समान धातुस्कंद. समान धातुस्कंद म्हणजे जसं एक सोनं असते, वर्षानुवर्ष चिखलात असलं तरी त्याला एक जंग चढू शकत नाही. दुसरा समान धातुस्कंदाचा असा असते, बुद्धाचे जे धातू असतात शरीराचे, त्याची आवश्यक मर्यादा भंतेजीने सांगितलंच आहे, आपण ऐकलेलं आहे, 5000 वर्ष आहे. पण ज्या धातू असतात बुद्धाच्या, बुद्ध झाल्यानंतर, आणि ज्या शरीराच्या धातू असतात बोधिसत्वाच्या, अस्थि म्हणजे धातू, धातू म्हणजे अस्थि म्हणतो. पण बुद्धाच्या अस्थि आणि धातू याच्यामध्ये फरक असतो. जेव्हा आपण अस्थि म्हणू, ऐकणारा व्यक्ती हेच म्हणू शकेल अस्थि म्हणजे हाडाचा तुकडा. आणि जेव्हा सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप बनविले, आपण जेव्हा अनुमान काढू की 84,000 भगवान बुद्धाच्या अस्थीचे जर तुकडे केले तर 84,000 तुकडे किती होतील? होऊ शकणार नाही कधी कधी अस्थीचे तुकडे. म्हणून धातू म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी एखादा साखरीचा जसा एक कण असतो किंवा रव्याचा कण असतो,
आधारे आपल्या शरीरातील सायंटिस्टच्या आधारे जो परमाणू असतो उदय आपण प्रज्ञेच्या क्षेत्रात शरीराला हाडाचा सापळा सुद्धा बनवू शकत नाही. समाधीच्या क्षेत्रामध्ये शरीर हे हाडाचा सापळा असते. भ्रमक सत्य शरीर माणसं जेव्हा गळून पडत असते तेव्हा समाधीच्या क्षेत्रात हाडाचा सापळा असते. भ्रमाच्या क्षेत्रात सुंदरता असते. माणूस स्त्री पुरुष हे ओळखले जात असतात. परंतु समाधीच्या क्षेत्रामध्ये हे मनुष्य संज्ञा आणि हे स्त्री पुरुषांची संज्ञा ही नष्ट पावलेली असते. म्हणून आपल्या या जीवनामध्ये या ठिकाणाचा असा एक अनुमान निघत असते. जरी मंत्री आला असेल या ठिकाणी, कारण मंत्री आला असेल, राजा धम्म नावाचा एखादा मंत्री या ठिकाणी आला असेल, त्याला बौद्ध धर्म आणि नागवंशीय याची जपून करण्यासाठी त्याच्याजवळ बुद्धाच्या धातू असतील, पण बुद्धाच्या धातू स्तूप करून किंवा पूजा करून शत्रूपासून बचाव करणं कठीण होईल. म्हणून त्यांनी भावी पिढीसाठी, कारण की सुमित्रा भिक्षूंनी असं वक्तव्य केलेलं आहे की जिथपर्यंत या ब्रह्मांडामध्ये तुषित देवता लोक असतात, बोधिसत्व आणि बोधिसत्वाच्या सहवासातील जे पुण्य पारमिता संपन्न उपासक उपासिका असतात, गृहस्थ असतात, राजे असतात, हे तुषित देवता लोकांमध्ये बोधिसत्वाच्या सानिध्यानं एक जन्म घेत असतात. आणि म्हणून ते कालांतराने एका कालखंडामध्ये उपासक उपासीच्या पुण्य पारमिता वाढवण्यासाठी जन्म सुद्धा घेत असतात. म्हणून अशाही परिसरामध्ये असा एक अनुमान असं सिद्ध केलेलं नाही आहे की धम्मनाग राजा आपल्या संपूर्ण प्रतिसहित लोकांसहित अमक्या ठिकाणी असेल. कारण की शेवटचे जे ग्रंथ होते हे शत्रूंनी परिपूर्ण जाळलेले होते. काही मोजकेच ग्रंथ आहेत आणि ते अजून बऱ्याच लोकांच्या हातामध्ये सापडू शकत नाही. म्हणून अनुमान असा अंदाज असा वाटत असते की या परिसरातील प्रथम धम्मनाग राजाच्या वंशातील काही टोळ्या या पहाडाच्या अंदर आपली पिढ्याने पिढ्या जगत राहून कालांतराने या शिवणपल्लीच्या एक परिसरात येऊन एखादी टोळी सिलवान टोळी असेल, ध्यान करणारी टोळी असेल आणि त्यांच्या जवळ भगवान बुद्धाच्या धातू सुद्धा असतील आणि त्या धातू घेऊन ते ध्यान सुद्धा करत असतील. कारण की त्या ग्रंथामध्ये ध्यान, विपश्यना, आनापानसतीचा अभ्यास असे गंभीर सिद्धांत सुद्धा सांगितलेले आहेत. तर म्हणून आपण या शिवणपल्ली वासीय लोकांनी जो काही या दरवर्षी आपण एक जो कार्यक्रम करत असतो या नाक्षरवन धम्म भूमीमध्ये, तर दिवसेंदिवस जे काही म्हातारे लोक असतील ते तर निघून जातील, परंतु तरुण पिढींनी आपण जे जन्मास आलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला हे महत्वाचंच आहे. परंतु त्याच्यापेक्षा विद्वान भिक्षूंना डॉक्टर आंबेडकरांनी जी जबाबदारी सोपवलेली आहे त्यांच्या मुखातूनही निघू शकत नाही. म्हणून याही वर्षी आम्ही रामदेवीच्या प्रवचनामध्ये शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये मी म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांनी जी प्रतिज्ञा जे धर्मांतर केलेलं आहे हे 14 ऑक्टोबर 1956 ला केलेलं आहे. परंतु 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जी जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे आणि जो दिव्य संदेश आपल्यासाठी दिलेला आहे, कोणीतरी आपल्या मुखातून बोलू शकतो काय? तर खूप मोठे अभ्यासक होते त्या ठिकाणी, प्राध्यापक रवी कांबळे सारखे सुद्धा, डॉक्टर धम्मचेती सारखे सुद्धा, पण ते दुसरे विषय घेऊ शकतात. त्यांच्या मुखातून ही वाणी निघू शकत नाही की ज्या डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये आपल्या लोकांना एक जबाबदारी सोपवलेली आहे की धर्मांतरानंतर तुमची सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झालं पाहिजे असे तुम्ही शिकले पाहिजे. आणि हे लोक इकडे बोलायला जावा तर भिक्षू सोबत बोलते असं होत असते, पण आदर्शमय भिक्षू असते आहे की नाही. झोपेमध्ये परित्राण घेतलं असतं का रामदेवीच्या लोकांनी येणे आता सिद्ध बोलायला लागतं, कारण ज्याचं मरण जवळ येते ना त्याला सिद्धच बोलायला लागते.
मेल्यावर पण आठवण करत बसतील, आहे की नाही? तर म्हणून हे डॉक्टर झाले, कोणते डॉक्टर झाले तर पता नाही, झोपलेले लोक झोपवता झाले तर परित्राण पाठ घेत असतात. इथे त्यांना माहिती नाही, अध्यक्षालय तर धुळ्यावर बसवून कार्यक्रम करत असतात. म्हणून त्यांना थोडस आणि कार्यकर्त्यांनी थोडस झोपा घे पॉम्पलेटची छापना नाही केली पाहिजे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि आता तुम्ही या तहसील लेवलवर पार, जिल्हा लेवलवर पार, हे काही मी तुम्हाला शिकवलेलं नाही, तुमच्या मानसिकतेमध्ये एक उत्पन्न झालेलं आहे. जरी तुम्हाला या येथील उपासक संघाला त्यांच्या एकमेकाच्या एक प्रेरणेनं या जागेची निवड करणं आणि आदर्शमय या ठिकाणी हा एक कार्यक्रम घेणं, जरी तुम्हाला ती जबाबदारी तुमच्या मुखातून जरी निघत नसेल, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये ती जबाबदारी जे दिलेली आहे त्याच्या आधारावर तुमच्या मनातले विचार थोडेसे जुळते मिळते आहे. म्हणून दिवसेंदिवस तुमचा हा जो एक उत्साह आहे हा एक वाढला पाहिजे. तुम्ही निर्भय झाले पाहिजे. इतर लोकही जीवन जगत आहेत, श्रीमंत होत आहेत, शिकून आहेत, घरापुरते आहेत, जागेपुरते आहेत. भिक्षुही जागतिक लेवलचे आहेत, जागेवरचे लेवल नाही, समाजाला धोका देणारे आहेत. आता मी ओरलेल्या अशा सीधं बोलीन, धोका देणारे आहेत. त्यांना रेकॉर्डिंग करा म्हणतो, कोणीच करत नाही, त्याला भीती वाटते. मी येतो म्हणतो, त्याला जमतच नाही. आणि आता म्हणजे थोड्याशा दिवसात जर जगात चांगलं जगायला लागेल ना, आहे की नाही? तर म्हणून तुमच्या जीवनामध्ये महत्वाचा प्रश्न तुमच्या मधला जो एक उत्साह आहे, तुमच्या सोबत जे येणारी पिढी आहे, हा पिढीने पिढी वाढत राहायला पाहिजे. तर काय आहे, तर 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे असे तुम्ही वागले पाहिजे. तर पहिल्यानं या धर्मांतरित झालेल्या भिक्षूने ठरवलं पाहिजे की मी जेव्हा भिक्षू बनलेला आहो तर मी धोका देणारा भिक्षू बनू नये. धोका देणारा म्हणजे जर भिक्षू उपासकांच्या धम्माच्या प्रशिक्षणाची सुविधा तयार करत नसेल आणि त्यांना झोपल्यानंतर परित्राण पाठ घेत असेल तर हे धोका देणारे भिक्षू आहेत, आहे की नाही? तर म्हणून अशा भिक्षूच्या मागे लागून काही नाही आहे. तर आपण टाइमपास करण्याचं जे जीवन आहे, डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धी आणि धर्मामध्ये सांगितलेलं आहे की सामान्य माणसाला मंदिराची गरज आहे, परंतु संशोधकाला एकांताची गरज आहे. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय ध्यान नाही. जे लोक गोविंदा गुरुजीच्या आधारावर जो भिक्षू कमरेखाली बोलत असतो, त्याच्या नावावर लाखोची जमिनी घेतो, शिबिर चालू करतो आणि शिबिर बंद करतो, असे धोका देणारे जर भिक्षू समाजात जन्मतील तर यांच्या धम्माचा प्रचार प्रसार होणार आहे का? नाही. आपण एखाद्या खेळातले जरी असलो, आपली ती भूमिका घ्यायची नाही. आणि घेत असाल तर घ्या, धोका देत असाल तर द्या. अध्यक्षाला जसा धोका देतात, धुळ्यावर बसवतात, त्याचा टायमिंग नाही लिहित, आहे की नाही? तर थोडं कठीण होऊन जात असते काही गोष्टी. तर दुसरी हे महत्वाची गोष्ट आहे, आपण हे म्हटलं पाहिजे धर्मांतरानंतर आमची जबाबदारी वाढलेली आहे, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे. आज तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही इतरांचे उदाहरण देता. एखाद्या म्हातारे भिक्षू संडासला गेला तर संडास बसत नाही, तुम्हाला वाटतं टाइमपास करायचं, कलेक्शन करायचे. 2 संडास सुद्धा तुम्हाला बनवता येत नाही, एवढ्या पैशातून 2 संडास भरले असते, आहे की नाही? तुमच्या माया बहिणी इथं गावातल्या गावात जात असतात, आलेले लोकांनी संडास लागली, लग्मीले जाता येते, पण संडासले जाता येते का याची तर कळकळ पाहिजे ना. तुमच्या घरच्या बाया कुठेही जात असतील गावातल्या, इथून गाव संडास लागली तर गावात जातील, पण इतके वर्ष झाले भंतेजी सांगत असतात, भंती स्वतः विटा द्यायला तयार असतात, परंतु तुमची कोणती मानसिकता आहे? एक तर मला पुढे बोलव जा, नाही हेच पुन्हा ऐकत राहा तुम्ही. साधे 2 संडास बनवता येते. एखाद्या भिक्षुला, म्हाताऱ्या भिक्षुला संडासला लागली तर कुठे जावं विचार येत असते. एक भिक्षू जरी संडासले गेला तरी तुमच्या पैशाची हेल नाही, तरी तुम्ही धोका देणारेच आहे ना. एवढं कलेक्शन करतात. समाज काय दान देते पण त्याचा उपयोग करत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये हे सांगितलेलं आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झालं पाहिजे, त्याच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्याची
आणि क्षुल्लक समस्या सोडवू शकत नाही तुम्ही. एका दिवसाचा कार्यक्रम म्हणता आपण, एका दिवसाच्या कार्यक्रमानं तुमच्या गावाचं, तुमच्या कार्यकर्त्याचं, कमीत कमी कार्यकर्त्याला एक एक महिना मेहनत घ्यावं लागत असते. मेहनत घेणारे घेता, पण जे प्रमुख लोक असतात हे तुम्हाला अडथळा करत असतात, आहे की नाही. आता मला असं वाटतंय माझ्या कामात तुम्ही मला मदत करणार नाही, मी भेटतच राहतो, पण कित्येक दिवस भेटत राहतो, क्षुल्लक गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकत नाही. मग मग हे कसं काय होईल. म्हणून धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाले, असे तुम्ही वागले पाहिजे. हे झाले, हे जर तुम्हाला साधेल तर तुमचा उद्धार झाला असं एक समजा. दुसरा दिव्य संदेश देतात डॉक्टर आंबेडकर. कोणता म्हणतात, मनुष्याच्या जीवनामध्ये भव्य ध्येय असणं अत्यंत आवश्यक आहे. आज तुमचं हे नाक्षरवान धम्माचं बीज आहे, अजून भरपूर टाइम आहे, पिढ्याने पिढ्या काही दिवस धम्माचं शासन एक उत्पन्न होण्यासाठी. म्हणून जीवनामध्ये भव्य ध्येय असणं अत्यंत आवश्यक आहे. ते गाठण्यासाठी मनुष्याने झोपा घेतल्या नाही पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, अष्टप्रहर झटले पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हे सांगितलं, दुसऱ्याकडे न पाहता ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचं कार्य उठात आहे, आणि त्यांना घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. फक्त प्रवचन देणं जमणार नाही, कलेक्शन करणं देणार नाही. मनुष्य जे घडत असते, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय ध्यान नाही. बुद्धी आणि धम्मामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय. म्हणून या ठिकाणी कोणत्याही निमित्ताने तुम्ही लोक बोलत आहात, तुमचा प्रयत्न आहे, परंतु येथील जे लोक, काही लोक असे म्हणतील की ह्या कार्यक्रमातून जे पुण्यवान लोक असतील, दुसरं जे विपश्यना सेंटर झालेलं आहे, कोण्या ना कोण्या निमित्तानं तिथे जातीलच ना. 100तून 1 माणूस जरी गेला, भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की 100 व्यक्तीला दान देण्यापेक्षा एका श्रद्धावान व्यक्तीला दान दिलं तर चांगलं आहे. 100 सिलवान व्यक्तीला देण्यापेक्षा एखाद्या ध्यानी व्यक्तीला, 100 ध्यानीपेक्षा एक प्रज्ञावान व्यक्तीला. तुमच्या एवढ्या लोकांतून 2-4 लोकांना जरी इथं आले, कोणा निमित्ताने विपश्यना सेंटर पाहिलं, तरी तुमच्या सेंटरचा बळ वाढेल. पुन्हा तिथे ध्यान करतील, पुन्हा इथे येतील प्रवचन ऐकण्यासाठी. कोणी कोण बोले त्याची प्रज्ञा पुन्हा विकसित होईल. हे एकमेकाला पूरक करतील. सुरुवातीला मलाही वाटत होतं, पण जेव्हा काही गोष्टी चिंतनात येतात, काही गोष्टी इतिहास येतात, तर एकमेकाला एक पूरक ठरणार भविष्यामध्ये. हे दोन्ही, ते विपश्यना सेंटर आणि हे धम्म प्रशिक्षणाचा तुमचा एक कार्यक्रम वर्षातून काही नेहमी उत्पन्न घेतले जात नाही. महत्वाचं उत्पन्न एकच वेळ घेतलं जात असते, आणि त्याच वेळेस खरी आपण मेहनत करत असतो. तुम्ही 1 महिना जे मेहनत करत असता, तर बाबासाहेबांनी आपलं जे ध्येय असते ते गाठण्यासाठी अष्टप्रहर प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला मान अपमानही सहन करावं लागेल, आपल्याला अग्नीच्या दिव्यातूनही जावं लागेल, चटके सोसावे लागतील, आणि आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपल्याला वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग करावा लागेल. मग डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या सुखाचा त्याग केला. डॉक्टर आंबेडकरांना कोणती गरज होती जे पूर्ण झाली नाही. आज तुम्हाला ती अतिरेक होत आहे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, पण जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना या देशाचं भवितव्यामध्ये या देशाला संविधान द्यायचं होतं, आणि ते देण्यासाठी स्वतःची विद्वत्ता वाढवायची होती, तो अभ्यास करण्यासाठी जेव्हा डॉक्टर आंबेडकर विश्वविद्यापीठ न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना पोटभर खाण्यासाठी अन्न सुद्धा मिळत नव्हतं. म्हणून ते त्याचे मित्र, पारशी मित्र नवल भटेना यांना म्हणतात, मैत्री जोडणे साधी गोष्ट आहे, मी या परदेशामध्ये कसं काय जीवन जगतोय माझं मला माहित आहे. पहा बरं बाबासाहेब, आणि तुम्हाला साधी पौर्णिमा अमावस्या अष्टमी असली तर दुसऱ्या दिवशी धरतात, आहे की नाही. त्या दिवशी शील ग्रहण करत नाही. एवढी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, 2-3 दिवस उपवासाचं पालन केलं पाहिजे नाही. म्हणून म्हणलं शील तरी घ्या, म्हणलं काहीतरी दिवस पालन करा. आयतं भेटते त्याचाही तुम्ही लाभ करून घेऊ शकत नाही. तर म्हणून आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपण वर्तमान काळातील 1 महिना का होईना आपापले महत्वाचे काम तुम्ही बाजूला ठेवत असता, आणि इतर गावच्या लोकांना तुम्ही एक संदेश देता. इथे धम्म प्रबोधनाचा, भिक्षू संघाचा हा एक कार्यक्रम आहे. हे बीज नव्हे काय होऊ शकते. समान धातू स्कंद करून म्हणाले गेलं तर या ठिकाणी भिक्षू सुमित्र म्हणतो त्या पुस्तकामध्ये की असे लोक येतील की धम्म धातूला तेज करतील, विकसित करतील. तर तुम्ही जे हे काम करत आहे
आपल्या अगोदरच्या ज्या नागवंशीय लोकांनी या विदर्भातच नाही तर संपूर्ण जम्बो द्वीपामध्ये एक जे पराक्रमी टोळ्या होत्या या पाठवून कित्येक पिढ्यान पिढ्या या बौद्ध धर्माचं एक रक्षण केलं. शेवटी धम्मनाग राजालाच ते स्थान सोडावं लागलं, त्याच्या मंत्र्याला सुद्धा एक सोडावं लागलं. याही गोष्टीचं आपण वारंवार स्मरण करून आपल्या जीवनात आपल्याला किती श्रीमंत बनतो म्हणलं तर नाही बनता येणार, पण धर्मरूपी श्रद्धा वाढवून आपल्या मनाचा ज्या डॉक्टर आंबेडकरांनी आपण हे समजायचं. दुसरी गोष्ट बाबासाहेबांविषयी हे झालेलं आहे, बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे 16व्या स्वप्नामध्ये. काय सांगितलेलं आहे? जेव्हा राधा प्रसन्न झाला, 16 स्वप्न नाही सांगू शकत मी, एक स्वप्न सांगू शकतो, त्याच्यावर तुम्ही समजू शकता, आपला बळ वाढवू शकता. नाही तर तुम्ही म्हणाल ना आम्ही अडाणी लोक, आम्ही गरीब लोक, आम्ही खेड्यातले लोक, आम्ही काय करायचं असं म्हणून तुमचा उत्साह कमी करायचा नाही. पण बाबासाहेबांनी तर सांगितलं, पण बुद्धांनी हेच सांगितलं आहे की भविष्य काळामध्ये राजा प्रसेनजिताला जे एक स्वप्न पडलं होतं, स्वप्न तर 16 आहे. काही लोकांना म्हणायला गेलं उपासिका म्हणतील महाकर पाहून बोलते, उपासक म्हणतील महाकर पाहून बोलते, पैशावाले लोक म्हणतील महाकर पाहून बोलते, गरीब लोक म्हणतील महाकर पाहून, दुसरे लोक म्हणतील भंतीजी मले पाहून बोलत आहे. आता मी काय डोळे लावून सांगू प्रवचन? एका एकाला एक एक प्रवचन लागेल, माझ्यापासून दूर होऊन जातील. म्हणून दूर होऊ नका, पुस्तकच देईन तुम्हाला वाचायला. पण प्रश्न असा एक महत्वाचा आहे या ठिकाणी एवढ्या कडकडीनं सांगण्याचं जबरदस्तीनं टाइमही झाला तरी मला असं मला काही वाटत नव्हतं की दुसरे लोक राहावं म्हणून. हे कार्यकर्ते जरी राहिले तर बुद्धांनी बाबासाहेबांनी हे सांगितलं, आपण बाबासाहेबांचं काम करत आहोत. मग अडचण हे ते आपल्या समोर आपण देशाच्या नजरेतून पाहतो. कोणाला? शिकलेल्या लोकांना पाहतो. येले करायला काय झालं म्हणतो की नाही, मनात तरी उत्पन्न होते की नाही? गरीब लोकांना आपला कामधंदा टाकून, अडाणी लोकांना, शिकलेल्या लोकांना आपली नजर द्यायची आहे, ते आपलं चित्त दूषित होते. आपलं चित्त दूषित न झालं पाहिजे यासाठी भगवान बुद्धाचा उपदेश आहे. तो कसा आहे? 16व्या स्वप्नामध्ये आहे. तो कसा आहे? जेव्हा राजाला स्वप्न पडलं एक खूप मोठं तलाव दिसत असते आणि त्या तलावातलं भोवतालचं पाणी शुद्ध दिसते आणि तलावातलं मधलं पाणी गंध दिसते. काय समजाल? तो घाबरला 16 स्वप्न पाहून. 16 भयानकच दिसले उलटे आणि सरळ ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणाकडे जाऊन तो काय म्हणतो, मला 16 स्वप्न पडले आहे सांगतो. ते ब्राह्मण लोक काय म्हणते, राजा तुझ्या जीवाला धोका आहे. हो तुझ्या जीवाला धोका आहे. दुसरा म्हणतो तुझ्या संपत्तीला धोका आहे. तिसरा म्हणतो तुझ्या राजाला धोका आहे. राजा खचून गेला, अन्न पाणी सोडून दिलं. पण तो पुन्हा जातो, याच्यातून मला कसं तरी सोडवा म्हणते. अरे आम्ही ब्राह्मण आहो, आम्ही जर तुला सोडवणार नाही तर मग आमच्या विद्येचं काय काम? बरं म्हणते. मग तुला युद्ध करायला लागते. 100 गाई 100 पक्षी तो पिऊ राजा लागला तयारीले आणि गडबडीत जाते. तेव्हा राणी मल्लिका म्हणते एवढ्या गडबडीत कशासाठी? जेवण खाऊन तर तुमचं कमी झाल्यासारखं वाटते. आता तू बोल नको म्हणते. तुला काय? माझ्यावर खूप मोठं संकट आलं. मग काय करत आहे? त्या संकटातून मुक्त होण्यासाठी ब्राह्मणांनी मला जे सांगितलं ते करत आहे. ब्राह्मणांनी? हो यज्ञ. पण तुम्ही गेले काय महाब्राह्मणाकडे? म्हणते महाब्राह्मण कोण? तुम्हाला माहित नाही महाब्राह्मण म्हणजे भगवान आहेत म्हणते. हो म्हणते. मग जा म्हणते. तेव्हा राजा प्रसेनजित कुठं जातो? महाब्राह्मणाकडे म्हणजे भगवंताकडे. आणि भगवंताला 16 स्वप्न सांगतो. 16 स्वप्न ऐकून भगवंत म्हणतात हे 16 स्वप्न तुझ्या हयातीत नाही, हे भविष्यामध्ये होणार आहे. त्याच्यापैकी एक स्वप्न असं आहे तुमच्यासाठी, या कार्यकर्त्यासाठी. तर भविष्यामध्ये हे तलाव म्हणजे तलावातलं मधलं पाणी म्हणजे शहर मोठं आणि भोवताचा परिसर म्हणजे हे खेडे. राजा भविष्यामध्ये जे शहर राहतील तिथं धर्म राहणार नाही. ते लोक इंद्रियाधीन होतील, शिकले राहतील, सवरले राहतील, श्रीमंत राहतील, पण धर्माचं त्यांना आचरण नाही, ज्ञान नाही. मनुष्य म्हणून जन्मास येतील आणि प्राणी म्हणून मरतील. आता तुम्हाला तसं मरायचं आहे का? एवढं मेहनत घेतात.
आले तर लोक येतील, नाही तर नाही येतील. आपण धोका देत आहोत, एवढा मंडप टाकत आहोत आपण, आहे की नाही? जेवण खावण देतो, आहे की नाही? आहे की नाही? थोडस होते कमी जास्त, अध्यक्ष बंदेजीचं नाही नाव लिहिलं चालते लागलं. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये, आहे की नाही, अशी विषमता ठेवू नका का बंदेजीचं ते सेंटरवर इथं कांडोळा करते, आहे की नाही? पहिलं होता थोडा थोडा, पण आता काही पुस्तकं हातात येत आहे तर मला मोकळे मनानं सांगायला लागलं, माझं काम करावं लागलं. तुम्ही मोकळे मनानं माझं नाव नाही लिहिलं तरी चालते लागलं, आहे की नाही? तर म्हणून काही टायमाला महत्व असते. जे लोक आंधळे आहेत, हे ज्ञानज्योती धम्मचेती आंधळे आहेत, पागल आहेत, धोका देणारे आहेत, करोडानं, हे मला शिकवतील का? मी याच्यासाठी वेळ दिलेला आहे शिकवासाठी. एक वेळा त्याचं समाधान नाही झालं, ज्ञानज्योतीचं 7 दिवसात 1 महिना तिला आंबोड्याला येऊन शिका लागले तरी माझ्याजवळ, आणि त्याने धोका दिलेला आहे. आणि हे लोक माझा टाइम घेतील इथं येऊन, तुम्ही यायला बोलवतो का? काय काम आहे? नाहीतरी मला मरायचं सांग, मराच्या अगोदर त्याचा माझा संबंध कट. हो, हे सीधे नाही ऐकत. मग असं नाहीतरी लीडर लोकांना गेल्या वर्षी सांगूनच द्यायला का तुम्ही माझ्याकडे काय तुमचं लक्ष नाही, एवढ्या रामनीतीत लक्ष आहे, एका दिवसासाठी येता आणि काय पाहता. कवाडेला सुद्धा मी म्हटलेलं आहे, येले सोडून काय मी नाही, तसं होणारच नाही. ज्याचं मरण लवकर आहे तो बोलून चालून मरण, हो हेच राहील. तर म्हणून धर्माधार, तुम्ही बुद्धांनी जे सत्यवचन सांगितलं तर बुद्धाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, हा मुद्दा आहे. बुद्धाने सांगितलं भविष्यामध्ये शहरामध्ये धर्म राहणार नाही, मग खोटीवाणी होईल का? नाही. मग खेड्यातले आपण गरीब राहू, आपलं शिक्षण कमी राहू, आपल्याला लोक बोलवते त्याच्या घरापर्यंत, आपलं काम आपण करत राहायचं. कारण की धर्मांतरानंतर आमची जबाबदारी वाढलेली आहे, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल हे आम्ही वाढू, बस आमच्या जीवनामध्ये हेच करायचं आहे. यासाठी काही आम्हाला खूप मोठा मानसन्मान करायचा नाही, आपल्याला घरदार बांधायचं नाही, एखाद्या जन्मात बाबासाहेबाचा आणि बुद्धाचा शब्द पूर्ण करायचा, बस हे आपण ठरवलं तर वर्षानुवर्ष हा आपला कार्यक्रम सुरळीत चालत राहील. आणि आपल्याला शेवटी असं वाटेल की मृत्यूच्या वेळेस जास्तीत जास्त आपला श्वास शांततेनं सुटेल. कारण ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय ध्यान नाही. आनापानसतीचं तुम्हाला एक ध्यान करावं लागेल, झोपाच्या वेळेस तुम्हाला ध्यान करावं लागेल, त्याच्यामुळे तुमचा एक थकवा निघून जाईल. म्हणून मीच नाही, असे काही अभ्यासक लोक आहेत, सुप्त अवस्थेमध्ये आहेत, त्यांचा सिद्धांताचा अनेक याच्या गोष्टीवर जसं आता मी म्हटलं, आता हे तुमच्या कानावर आलं, तुम्ही काही लोकांना विचारायचं की धम्मनाग राजाच्या डोळ्या कुठे गेल्या? शेवटचा सम्राट अलग, आणि जसं राजा प्रसंजित आहे, राजा बिंबिसार आहे, हे भगवान बुद्धाचे आहे तिथले राज्य. पण भगवान बुद्धाच्या धम्माचा जेव्हा राज झाला तर शेवटचा राजा कोणता? धम्मनाग. हे ऐकायला भेटते. पण धम्मनाग राजाच्या पिढ्या, सैनिक हे कुठे निघून गेले? फक्त निघून गेले एवढा आहे उल्लेख, पण कुठे ते स्थायी झाले हा नाही. पण अनुमान हेच आहे सुमित्र भिक्षूंचा, या पहाडाच्या शेजारीच राहिले असतील. कारण का तिकडं मुसलमानाच्या स्वाऱ्या होत होत्या, सायंद्रीच्या पर्वतामध्ये लाखो भिक्षू कापलेले होते, उत्तर प्रदेशातली लाखो भिक्षू आलेले होते त्या ठिकाणी. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण काही करू शकलो नाही. बुद्धाने हे सांगितलंय की सर्व पुण्य कर्मामध्ये मैत्रीनं केलेलं एक पुण्य कर्म का असते, इतर पुण्य कर्मापेक्षा एक जास्त असते. म्हणून आपण हा एक मैत्रीनं आपला एक कार्यक्रम करत असतो, आणि ह्यामध्ये आपल्या पुण्यपारमिता वाढत असतात, वाढल्या पाहिजे. तर मैत्री करत असताना आपलं चित्त एक शुद्ध असलं पाहिजे. तर शुद्ध कसं राहील? म्हणून मैत्री एक ध्यान असते. म्हणून सर्वांनी भगवंतासारखं एक बसायचं असते. ध्यान म्हटलं तर भगवंतासारखं बसायला लागल. आणि बसल्यानंतर काय करायला लागल? बसल्यानंतर आपल्याला हेच करायला लागल, शुद्ध श्वास जात आहे येत आहे हे पाहायचं. ज्यांचं चित्त शांत नाही, आणि शांत झाल्यानंतर आपण ज्यांनी शिबिर केलेलं आहे, जसं सुख आहे,
सुख हे सत्यामुळे मिळत असते, शांती सत्यामुळे मिळत असते, पण भगवान बुद्धाचा धम्म त्याही सुखापलीकडे आहे. परम सुख परम शांती म्हणजे परमाणुची अनुभूती. तर मग आपण भगवंतासारखं बसल्यानंतर ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांना परमाणुचा अनुभव होऊ शकते, पण ज्यांनी शिबिर केलं नाही, प्रज्ञेच्या क्षेत्रात न केल्यामुळे त्याचे काय होत असते, त्याला स्वाद जात आहे येत आहे हे पाहावं लागत असते. म्हणून स्वाद जात आहे येत आहे हे पाहत पाहत जे मैत्रीचे शब्द निघत असतात त्याच्या आधारावर आपल्याला एक मैत्री करायची असते. पण ज्यांनी जे शब्द निघतील त्याच्या आधारावर आपला माणूस तयार करायचा असतो. पण ज्यांनी शिबिर केलेलं आहे भगवान बुद्धांनी परम सुख परम शांती, तर परमाणुचा अभ्यास, चित्त शांत झाल्यानंतर शरीर हलकं सोडून द्यायचं, श्वास जात आहे येत आहे पाहत पाहत चित्त एकाग्र करीत करीत शांत करीत करीत आपण शब्दाच्या आधारावर मैत्री करायची. पण भंतेजी जेव्हा म्हणतात की आपण मैत्रीमध्ये सहभागी व्हा, ज्यांना म्हणता येते त्यांनी सहभागी होणं म्हणजे म्हणणं उच्चारण करणं. जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा शुद्ध चित्तानं आपल्या तरंगावर चित्त केंद्रित करून ते आपले तरंग सीमित राहत नाही. इथून मनुष्य लोकांमध्ये, देवता लोकांमध्ये, ब्रह्म लोकांमध्ये जातात आणि तिथले तरंग सुद्धा आपल्या शरीरामध्ये येतात आणि रक्ताच्या गाठी सुद्धा खुलून जात असतात. म्हणून गोयंका गुरुजीचा असाध्य रोग सुद्धा एक नष्ट झालेला आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, इतर मार्गाने केलेलं पुण्यकर्म आणि मैत्रीनं केलेलं पुण्यकर्म 16व्या भागाने एक जास्त असते. म्हणून सर्वांनी या मैत्रीमध्ये सहभागी व्हायचं असते. म्हणून सर्वांनी या मैत्रीमध्ये एक सहभागी व्हा. या परिसरातील दृश्य अदृश्य देवता या मैत्रीमध्ये एक सहभागी आणि धम्मशास्त्राला एक गतिमान करो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्
मनुसंपूजितं बुद्धं नमस्सान सुवद्योतो यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि मया निवअन्तरिके तथागतमदेव मनुसंपूजितं धम्मं नमस्सान सुवद्योतो यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि मया निवअन्तरिके तथागतमदेव मनुसंपूजितं संघं नमस्सान सुवद्योतो भवतु। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.